जयंत पाटील यांनी अखेर स्वतःहून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे आणि त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी एकच नाव आले, ते म्हणजे फक्त रोहित पवार। तर जयंत पाटलांच्या खुर्चीवर साहेब कोणाला बसवणार, रोहित पवार की एखादा दुसरा तरुण चेहरा? तर आज आपण बघणार आहोत या नेतृत्व संघर्षामागचं राजकारण, राजकीय डावपेच आणि प्रदेशाध्यक्ष खुर्चीसाठी सुरू असलेली अंतर्गत चढाओढ। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। जयंत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावा अशी मागणी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार यांच्याकडे केली। यावेळी शरद पवारांनी प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन बैठक घेऊ आणि पाटील यांच्या मागणीवर विचार करू असे सांगितले। आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करताच गेल्या 2 वर्षापासून चर्चेत असलेल्या रोहित पवार यांच्या इच्छेला नक्कीच बळ मिळाले, कारण रोहित पवार यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा ही लपून राहिलेली नाही। यातूनच त्यांचे आणि जयंत पाटील यांचे पटत नाही, पण अद्याप त्यांना प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचता आले नव्हते, कारण रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये आधीपासूनच संघर्ष सुरू आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही महिन्यांपासूनच प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद हा चिघळलाय। त्यातच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बदलासाठी जोर धरला जात आहे। यातच रोहित पवार या पदासाठी आग्रह असल्याचं दिसून येते। त्यातच मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक जी झाली होती त्यात बास, आता जयंत पाटील यांना थांबवा, त्यांच्या जागी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्यासमोरच झाली होती। अशा जाहीर आणि अनपेक्षित मागणीने जयंत पाटील हे अवाक झाले होते, पण त्यातून सावरत त्यांनी पलटवार केला आणि पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी ही करण्यात आली। हे वास्तव आहे। मी देखील एकटा किती वेळ काम करणार, 8 दिवसांचा वेळ द्या, स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो, पण तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत बूथवर काम केल्याचा डेटा द्यावा, कोणी काय काम केले, आपल्या बूथवर पक्षाला किती मतदान झाले याची सविस्तर माहिती द्यावी, असं म्हणत जयंत पाटील यांनी जणू प्रति आव्हानच दिले होते। तसेच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानेही जयंत पाटील यांनी राज्यभरात विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या, मात्र रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात सभाच झाली नाही। मग रोहित पवार यांनीही जयंत पाटील यांच्याकडे पाठ फिरवलेली होती। या निवडणुकीतील विजयानंतर रोहित पवार समर्थकांनी संघर्षातही न डगमगता युवा नेतृत्वाचा उदय असा जाहिरात लेख प्रसिद्ध केला होता। तर जयंत पाटील समर्थकांनी विजयाचा सेनापती अशा मतळ्याची जाहिरात ही प्रसिद्ध केली होती। यावर विजयाचा कोणी एक सेनापती नसतो, हे यश शरद पवार आणि राज्यातील कार्यकर्त्यांचे आहे असं म्हणत जयंत पाटील यांच्या जोशाला रोहित पवार यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे ब्रेक दिला होता। चालू वर्षी अहिल्यानगरच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनाच्या सभेत देखील रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद हा बघायला मिळाला होता। या मेळाव्याच्या आधीच रोहित पवार यांचे निकटवर्तीय विकास लांडे यांनी एक ट्विट केलं होतं, निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे किंवा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी, तसेच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवरही पक्ष संघटना वाढवली पाहिजे, असेही लवांडे यांनी म्हटले होते। या ट्विटचे जयंत पाटील यांनी नगरच्या सभेत जाहीरपणे वाभाडे काढले होते की काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत, ते मोजत बसू नका, मला केवळ 4 महिनेच वेळ द्या, राज्यात सरकार आणू आणि त्यानंतर मी स्वतःच नमस्कार करेन। माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर थेट शरद पवार यांच्या कानात सांगा, त्यांनी 2 कानशिलात दिल्या तर त्या घेऊ, उगाच जाहीर वाच्यता करू नका, अशा शब्दात जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता। तर विकास लवांडे यांचे देखील कान टोचले होते। लवांडे यांच्या ट्विटनंतर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट भूषण राऊत यांनीही नाव न घेता रोहित पवार यांची खिल्ली उडवली होती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे म्हणजे कोंबड्या पाळणे इतके सोपे नाहीये, असे ट्विट राऊत यांनी केले होते। राऊत यांच्या ट्विटचा रोख थेट रोहित पवारांकडे असल्याचं दिसून आले होते, कारण बारामती ॲग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांच्या पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रा ही अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातून त्यांची गेली होती।
त्यातही पाटील यांनी रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये पाठ फिरवलेली. मग रोहित पवार यांनी देखील या 5ही ठिकाणी त्यांची उपस्थिती टाळली. विशेष म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघात उपस्थित असूनही ते प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात सहभागी झाले नाही. त्यातच एकत्रित राष्ट्रवादी असताना अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असे शीतयुद्ध बघायला मिळाले होते. पण शरद पवार यांचा जयंत पाटील यांच्यावर प्रचंड विश्वास होता आणि तो आजही आहे. अजित पवार यांना एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पण शरद पवार यांनी ही मागणी मान्य केली नाही. मात्र दोघांनी कधीही वाद चव्हाट्यावर येऊ दिला नाही. त्यातच अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर मात्र रोहित पवार यांना स्पेस मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सातत्याने राज्यात विविध यात्रा काढत दौरे काढू लागले. प्रचार काळात अजित पवार यांच्यावर टीका करण्यासाठी शरद पवार यांनीही रोहित पवार यांना मोकळीक दिली होती. त्यामुळेच रोहित पवार अधिकच आक्रमक झालेले दिसून आलं होतं. यानंतर रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जावी अशी मागणी ही सातत्याने पुढे येऊ लागली. स्वतः शरद पवार यांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना जबाबदारी द्यावी असं म्हणत जयंत पाटील यांना सांगितल्याचे बोलले गेले. पण जयंत पाटलांनी अनेक दिवस या मागणीकडे लक्ष दिले नाही. पदाधिकारी निवडीतही रोहित पवार यांना विचारात घेतले जात नसल्याच्या चर्चा या सुरू होत्या. यातूनच रोहित पवार यांनी आपली फळी उभी करायला सुरुवात केल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच एकाच पक्षात 2 प्रभावी गट तयार झाले. 2 सत्ता केंद्र तयार झाल्याने कार्यकर्त्यांनाही पर्याय मिळाला आणि त्यातूनच दोघांचीही ताकद ही वाढत गेली. आता एकच म्यानात 2 तलवारी बसू शकत नाही. त्याचप्रमाणे एकाच पक्षात 2 सत्ता केंद्र एकत्र राहू शकत नाही. त्यातूनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद हा चिघळला गेला असल्याचे बोललं जात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी अनुभवी रोहित पवार यांना डावलत नवख्या रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. याचाही रोहित पवार यांना चांगलाच राग आला. त्यातूनच जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी आग्रह असल्याचे दिसून येत होते. आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळेच रोहित पवार यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. पण राष्ट्रवादीचा आजवरचा इतिहास बघता पवार घराण्यातील एकही व्यक्ती प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. शरद पवार यांनी छगन भुजबळ, त्याचप्रमाणे RR पाटील, मधुकर पिचड, भास्कर जाधव, सुनील तटकरे अशा पवार घराण्याबाहेरील व्यक्तींना प्रदेशाध्यक्ष केले आहे. अजित पवार यांनी इच्छा व्यक्त करूनही त्यांची इच्छा पूर्ण झाली नव्हती. त्यामुळेच आता रोहित पवार यांना शरद पवार संधी देणार का की अन्य दुसऱ्या फळीतील तरुण नेत्याला या पदावर बसणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.